जय भीम जय शिवराय बंधूंनो, नालासोपारा पश्चिम बौद्ध स्तूप आहे. एक प्राचीन राष्ट्रीय स्तरावर सुरक्षित स्मारक आहे जे सुमारे 2500 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. हे स्मारक पूर्ण मैत्रियन पुत्र नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याने बांधलेले होते आणि त्याचे उद्घाटन स्वतः भगवान बुद्ध यांनी केलेले होते. सोपारा हे एक महत्त्वाचे बौद्ध आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. उत्खननात मैत्रेयन बुद्धाच्या मूर्ती आणि अशोकाच्या शिलालेखासारखे समृद्ध खजिने आढळून आले, ज्यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे स्थळ मानले जाते. सोपारा शूरपारक हे एक प्राचीन बंदर होते ज्याचा उल्लेख महाकाव्यामध्ये केला जातो आणि बौद्ध धर्माचे केंद्र होते, ज्याला अशोकाच्या दूताने सुद्धा भेट दिलेली होती. पुढे बंधूंनो, पूर्वा नावाच्या एका व्यापाऱ्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वी बुद्धांचे प्रवचन ऐकून ते प्रभावित झाले आणि पुढे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्यांनी चंदन स्तूप हे बांधले, जिथे बुद्धांनी 70 दिवस वास्तव्य केले होते. नंतर पुढे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले होते. त्यांनी या स्तूपाला भेट दिली आणि धम्म प्रसाराचे कार्य केले. उत्खननामध्ये 1882 मध्ये झालेल्या उत्खननात हा एक स्तूप आणि सम्राट अशोकाचे शिलालेख असे सापडले, ज्यामुळे या स्थळाचे महत्त्व सिद्ध झाले. हा स्तूप आता जीर्ण अवस्थेत असून ज्याचे गोलाकार घुमट, दगडी शिल्पे आणि सजावटीचे काही अवशेष दिसत नाही. तर बंधूंनो, या शिलाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व दिले जाते, परंतु शासनाकडून याची पुरेशी संरक्षण होत नसल्याचे दिसून येते. आणि हे बुद्धांच्या काळामध्ये बांधलेले एक स्तूप होते, परंतु त्याची भरपूर प्रमाणात तुटफूट झाल्याने ती कुठेही स्तूपामध्ये दाखवलेले असे दिसत नाही. तर बंधूंनो, आज समाजाला तुमच्या आमच्यासारख्या लोकांची गरज आहे की अशी स्तूप किंवा असे पुरातनिक आपले असलेले स्तूप जतन करून ठेवणे, जेणेकरून आपल्याला आपला इतिहास कुठेतरी दिसेल. आणि बंधूंनो, ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जय भीम जय शिवराय.